यावेळेसचा जनता दरबार हा श्रीगोंद्याच्या आमच्या माऊलीज निवासस्थानीवर होणार आहे आणि तो 10 ऑगस्टला सोमवारी जनता दरबार याची तारीख ठरलेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे, ज्यांचे कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी नक्कीच या जनता दरबारामध्ये यावं. काहींना शंका असेल तर आमच्याकडे आम्ही पक्ष विचारत नाही, आम्ही कोणाला मत दिलं हेही विचारत नाही. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चहा नाश्त्याची सोय ही आमच्या कौटुंबिक जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यानुसार प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांची स्नेहभोजनाची व्यवस्था केली जाते, चहापानाची व्यवस्था केली जाते आणि एक एक करून आम्ही लाईनीने जसं कोणी येईल, कोणताही वशिला जनता दरबारमध्ये चालत नाही. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस या दृष्टिकोनातनं जे येतील त्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी प्रश्न ऐकून घेतले जातात. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या सूचना दिल्या जातात, ते निर्देश दिले जातात आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रयत्न केला जातो. मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की साधारण 80% आसपास लोकांचे प्रश्न हे जनता दरबारच्या माध्यमातून सुटलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की तो 90% आणि 100% आपला घेऊन जायचा. कोणाच्या मनात शंका असेल तर एकदा जनता दरबारमध्ये येऊन पहा, तुम्हाला अनुभव आला की नक्कीच जनता दरबार काय असतो हा बाहेरनं चर्चा करण्यापेक्षा एकदा सहभागी होऊन त्याच्यात नक्कीच आपले प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. विषय राहिला कुठे भरवायचा, तर योग्य ठिकाण श्रीगोंद्यामध्ये माझ्या मते माझंच कार्यालय आहे, त्यामुळे मला तिथं रुपयाचा काही खर्च होत नाही. इतर ठिकाणी तर कुठं करायचं म्हणलं तर मला भाडं द्यावं लागेल आणि मुळात काय की कुठे करतो याच्यापेक्षा प्रश्न सुटतात का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रश्न सुटतात हे मी नाही, तुम्हाला जनता सांगते. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.